शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। एकंदरीतच हा वाद आता विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार गटाची बाईक रॅली भिगवण चौकामध्ये आली असताना दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली आणि याच ठिकाणी दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकंदरीतच आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं। जोरदार घोषणाबाजी दोन्ही गटांकडून केली जाते आणि सध्या पोलीस आता मध्यस्थी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले, जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली। आता पोलीस हस्तक्षेप करत आहेत, दोन्ही कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत। अधिकची माहिती आपल्याला मंगेश कचरे देत आहेत। मंगेश, दोन्ही गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आमने सामने आले, आता पोलीस कशा पद्धतीने मध्यस्थी करतात? नक्कीच आज बारामतीमध्ये दोन्ही गटाच्या सांगता सभा होत आहेत। मात्र या सांगता सभेच्या पूर्वी शरद पवार गटाची रॅली ही बारामती शहरातून काढण्यात आली होती। मात्र ही रॅली भिगवण चौकात आल्यानंतर भिगवण चौकामध्ये अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील होते। मात्र ही रॅली त्या ठिकाणी आल्यानंतर भिगवण चौकात दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी काही वेळ जोरदार घोषणाबाजी झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून ही रॅली परत पुढे पाठवली आहे। मंगेश, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते बारामतीमध्ये आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। तर शरद पवार गटाची बाईक रॅली सुरू असतानाच बारामतीच्या भिगवण चौकामध्ये आले असताना दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र आहे। बारामतीमध्ये दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने सामने आले। शरद पवार आणि अजित पवार गटाचे हे कार्यकर्ते आहेत आणि सध्या प्रचाराला वेग आला असतानाच दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार घोषणाबाजी दोन्ही गटाकडून करण्यात आली। दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीने मार्ग काढण्यात आलेला आहे आणि पुढे प्रचार रॅलीला या ठिकाणी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। शरद पवार गटाची बाईक रॅली सुरू असतानाच हा सगळा प्रकार घडलेला आहे। बारामतीच्या भिगवण चौकामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। बारामतीच्या भिगवण चौकामध्ये बाईक रॅली पोहोचली असता दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली आणि यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले। पवार विरुद्ध पवार हा सामना बारामतीमध्ये रंगलेला असतानाच कार्यकर्ते देखील आपण पाहतो एकमेकांना भिडलेले आहेत। अजित पवार आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते बारामतीमध्ये भिडले आणि या बाईक रॅली दरम्यान मोठा राडा झालेला आहे। दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बारामतीच्या भिगवण चौकामध्ये काहीसा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। अखेर पोलिसांना या ठिकाणी मध्यस्थी करावी लागली आणि नंतरच हा राडा कुठेतरी दूर झालेला आहे। दोन्ही कार्यकर्त्यांना समज देण्यात आलेली आहे, तसंच बाईक रॅलीसाठी मार्ग देखील मोकळा करून देण्यात आलेला आहे। शरद पवार गटाची ही रॅली सुरू असतानाच हा सगळा प्रकार घडला। बारामतीच्या भिगवण चौकामध्ये आले असताना दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली। त्याचीच काही बारामतीमधील आपण हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। बारामतीच्या भिगवण चौकामध्ये हा गोंधळ झालेला होता। दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्यात भिडलेले होते। अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि त्यानंतरच मार्ग मोकळा झालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो किती गोंधळ हा निर्माण झालेला होता। दोन्ही गटाचे कार्यकर्ते ऐकायला अजिबात तयार नव्हते, मात्र पोलिसांना अखेर मध्यस्थी करावीच लागली। शरद पवार आणि अजित पवार गटाचे हे कार्यकर्ते आहेत आणि एकंदरीतच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय राजकीय वातावरण तापलेलं असतानाच बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगतोय आणि हाच सामना कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये देखील पाहायला मिळालेला आहे। दोन्ही गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले। मंगेश कचरे आपल्याला या संदर्भातली पुन्हा एकदा माहिती देत आहेत। मंगेश, सध्याचं कसं वातावरण आहे आणि बाईक रॅली आता कुठे पोहोचलेली आहे? दोन्ही गटाचे कार्यकर्ते काही वेळापूर्वीच भिडलेले होते। नक्कीच या ठिकाणी काही वेळापूर्वी दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले होते। त्यानंतर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील झाली। मात्र या ठिकाणी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला। त्यानंतर बाईक रॅली ही कसबा येथे गेलेली आहे आणि अजित पवार गटाचे
कार्यकर्ते हे भिगवण चौकामध्येच आहेत. खरं तर हे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले, मात्र नेमकं कारण काय आहे हे समजू शकलेलं आहे का? कारण दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी बाचाबाची झाल्याचं देखील चित्र आपण पाहतोय. या बारामती येथील शारदा प्रांगण या ठिकाणाहून अजित पवार यांची देखील बाईक रॅली काही वेळात निघणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते. त्याच वेळेस नेमकी शरद पवार गटाची ही रॅली या ठिकाणी आल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि यातूनच घोषणाबाजी झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने आता या ठिकाणची परिस्थिती सुरळीत आहे. मंगेश, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल. तर बारामतीमध्ये आपण पाहतोय शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. काहीसा राडा या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर, कार्यकर्त्यांना समज दिल्यानंतर आता ही बाईक रॅली पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. सध्याची आपण ही दृश्य पाहतोय.